या बजरंग बलीला मी नतमस्तक होतो. आज अनशिन येथील टी.डी. जैन कला महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने दत्तक ग्राम खडसिंग या ठिकाणी या प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे ते महाविद्यालयाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी तथा आमचे मित्र डॉक्टर सच्चिदानंद बिच्चेवार सर, या गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि गावकरी बांधवांनो, मातांनो, भगिनींनो, मागच्या अनेक वर्षांपासूनचा माझा आणि बिच्चेवार सरांचा जो ऋणानुबंध आहे तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आता सरांनी व्यक्त करून दाखवला. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तत्वज्ञान या विषयामध्ये आमची एक आवड असल्या कारणाने या ठिकाणी आज मुद्दाम होऊन श्रीमद भगवद्गीतेतील कर्मयोग या विषयावर मी आपल्या समोर बोलण्यासाठी आलो आहे. आमच्या तत्वज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा भगवद्गीतेचा हा कर्मयोग मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो. परंतु विद्यार्थी शिकले म्हणजे संपूर्ण समाज शिकला तसा अर्थ होत नाही. समाजाला सुद्धा कर्मयोग म्हणजे काय याची माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही मानतो. आणि आताच बिच्चेवार सरांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितल्याप्रमाणे वर्गखोलीच्या बाहेर जाऊन कुठेतरी समाजाला सुद्धा ज्ञानाचे अमृत पाजवण्याचं काम आमच्या हातून झालं पाहिजे. आणि त्याच भावनेतून आम्ही काही शिक्षक मंडळी अशा या कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो. अशा या कार्यक्रमात जाऊन सामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्याशी चर्चा करून या विषयावर एक मंथन करीत असतो. मी आज या ठिकाणी भगवद्गीतेचा कर्मयोग सांगण्यासाठी आलो आहे. याचा अर्थ मी भगवद्गीता अशी गाळून पिली आहे असा तुम्ही अर्थ लावू नका. मी एक सामान्य अभ्यासक आहे आणि माझ्या या अभ्यासांती मला जो कर्मयोग भगवद्गीतेतला कळाला तो मी आपल्या समोर अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवद्गीता ही काय आहे हा पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झाला पाहिजे. साधारणपणे आपल्या अनेक गावांमधून आपण भागवत पुराण ऐकत असतो, भागवत कथा ऐकत असतो आणि त्या कथेच्या माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार आपल्याला सांगत असतात. आपल्यापैकी अनेक जण अशा या सगळ्याच गोष्टींचं अनुकरण करतही असतील. परंतु असं असताना देखील वारंवार या गोष्टी समाजामध्ये सांगाव्या लागतात. याचं कारण असं की समाजाला चांगल्या गोष्टीचा विसर पडू नये, समाजाने चांगल्या गोष्टीपासून परावृत्त होऊ नये. चांगल्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे वारंवार आपल्या अभ्यासात, आपल्या आचरणात आलं पाहिजे. आणि या अनुषंगाने अशा या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. भगवद्गीता हा एक जो विषय आहे तो फार महत्त्वाचा असा एक विषय आहे. मानवाच्या आचरणाला कलाटणी देणारा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीता आहे. आपल्या या भारताच्या भूमीवर हजारो वर्षापासून हजारो साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्यापैकी अनेक साहित्य हे माणसाच्या आचरणाला अनुसरून, माणसाच्या चांगुलपणाला अनुसरून रचण्यात आलेली ग्रंथ आहेत. भगवद्गीता त्यापैकी एक आहे. साधारणपणे आजपासून 2,500 ते 3,000 वर्षा अगोदर
आपल्या या भारतामध्ये वेदव्यासांनी महाभारताची रचना केली आणि या महाभारतातला एक भाग म्हणून ज्याचा आपण भीष्म खंड म्हणून असा उल्लेख करतो, त्या भीष्म खंडामध्ये या भगवद्गीतेविषयीचं विवेचन झालेलं आहे. साधारणपणे 2,500 ते 3,000 वर्ष अगोदर महाभारताचा एक भाग म्हणजे भगवद्गीता आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये साधारणपणे 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आलेले आहेत. या भगवद्गीतेचा जो मूळ विषय आहे तो खऱ्या अर्थानं कर्मयोग हाच आहे. परंतु असं असताना देखील आपल्याला या गीतेमध्ये या कर्मयोगाच्या निमित्ताने इतर अनेक विषय पाहावयास मिळतात. मग त्यामध्ये अर्जुनाचा भाव असेल, त्याला विषाद योग म्हटलेला आहे. त्यामध्ये श्रीकृष्णाचं विराट रूप आहे, तो एक वेगळा विषय आहे. प्रकृतीचा स्वभाव आहे, तो एक वेगळा विषय आहे. याशिवाय मनुष्याला मोक्ष कसं प्राप्त होतंय या संबंधीचं सुद्धा विवेचन भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. 18 अध्याय आहेत. 18 अध्यायाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत आणि या सगळ्या विषयाला अनुसरून आपण जर एक सार काढण्याचा प्रयत्न केला तर या भगवद्गीतेचा एकमेव सार काय आहे तर तो आहे कर्मयोग. मनुष्यानं जीवनाला आल्यानंतर, मनुष्याने जन्माला आल्यानंतर काय करावं हा एक मूलभूत असा प्रश्न आहे. सामान्यतः काय होतं, मनुष्य जन्माला येतो, शिक्षण घेतो, काहीतरी कामधंदा करतो, म्हातारपण येतं आणि शेवटी हे भौतिक जगत सोडून जातो आपण. असंच चित्र एकंदर आपण पाहतो. परंतु हेच सगळं जीवन आहे का? जीवनामध्ये याच्याशिवाय काही आहे की नाही, असे काही मूलभूत प्रश्न सुद्धा या निमित्ताने आपण उपस्थित केले पाहिजे. या भगवद्गीतेमधला मुख्य विषय कर्मयोग असल्या कारणाने आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की या भगवद्गीतेवर वारंवार चर्चा करण्यात आलेली आहे. ही चर्चा आज होत आहे असं नाही, काही वर्षांपूर्वी झाली असं नाही, काही शतकांपूर्वी झाली असं नाही, हजारो वर्षांपूर्वी सुद्धा झालेली आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी भारताच्या भूमीवर या भगवद्गीतेची रचना झाली आणि त्यानंतर या भगवद्गीतेवर वेगवेगळ्या महानुभावांनी, वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या महात्म्यांनी आपलं आपलं मत व्यक्त केलेलं आहे, आपल्या आपल्या पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. मग त्यामध्ये शंकराचार्य आहेत. शंकराचार्य आजचे नाही, शंकराचार्य हे इसवी सन 8व्या शतकातले आहेत. त्यांच्यानंतर रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, निंबाळकाचार्य आहेत. या सगळ्या लोकांनी या भगवद्गीतेचं भाष्य केलेलं आहे, भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले एक संत, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना आपण माऊली म्हणून ओळखतो, ते संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा भगवद्गीतेवर आपलं भाष्य लिहिलेलं आहे. आणि ती सगळी भाष्य आपण काय नावाने ओळखतो? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काय आहे? त्या भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. मुळात ही भगवद्गीता संस्कृत भाषेत आहे आणि ही संस्कृत भाषा त्या काळात देवभाषा म्हणून ओळखली जायची. परंतु ही देवभाषा सगळ्यांना येत नव्हती आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी, जो मध्ययुगीन कालखंड आहे आपल्या भारताचा, त्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृत भाषेमध्ये, आपल्या जनमानसाच्या भाषेमध्ये हे भगवद्गीतेचं तत्वज्ञान, हा कर्मयोग आपल्याला सांगितला. आणि अशा पद्धतीनं हा भगवद्गीतेचा सगळा प्रवास जो आहे तो आज आपल्यापर्यंत इथं येऊन पोहोचलेला आहे. आज अनेक कथाकार, प्रवचनकार भगवद्गीतेवर बोलत असतात, भाष्य करीत असतात. आणि त्यामध्ये आपल्या या आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर स्वामी विवेकानंदांचं नाव घ्या. स्वामी विवेकानंदांनी
ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग या प्रमुख 3 योगांवर भाष्य ज्या पद्धतीनं केलं आहे, ज्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे, अशा प्रकारचे विश्लेषण पाहायला मिळत नाही. म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांना मी आवाहन करतो की आपण भगवद्गीता समजून घेण्यासाठी या सगळ्या महानुभावांनी, या आधुनिक विचारवंतांनी, संतांनी जे भाष्य लिहिलेलं आहे ते आपण वाचलं पाहिजे. लोकमान्य टिळक हे तुरुंगात होते. तुरुंगात असताना 105 दिवसामध्ये या भगवद्गीतेवर त्यांनी आपलं भाष्य लिहिलंय. गीता रहस्य म्हणून ते प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींनी भाष्य लिहिलेलं आहे. आपल्या विदर्भातले इथलचे कोणाला माहित नसल, विनोबा भावे त्यांनी सुद्धा या भगवद्गीतेवर गीताई नावाचं भाष्य लिहिलेलं आहे. अशा अनेक संतांनी, महात्म्यांनी भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलेलं आहे. त्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा भगवद्गीता नावाचा जो विषय आहे, हा जो ग्रंथ आहे, तो किती महत्वाचा आहे. जेव्हा एखादं साहित्य फार महत्वाचं आहे असं वाटतं तेव्हाच त्याचं भाषांतर होत असतं. भगवद्गीतेचंही अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको म्हणून सांगतो, भगवद्गीतेचं भाष्य उर्दू भाषेतही झालेलं आहे. मूळची संस्कृत भाषेतला असलेला हा ग्रंथ आहे, परंतु याचं भाषांतर हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, कानडीमध्ये आहे, इतकंच काय तर उर्दूमध्ये सुद्धा याचं भाषांतर आहे. काय उद्देश आहे भाषांतराचा? भगवद्गीतेतलं तत्वज्ञान सामान्य लोकांना कळालं पाहिजे. इतकं हे मार्मिक असं तत्वज्ञान भगवद्गीतेचं सामान्यांना कळालं पाहिजे, या उद्देशाने याचं वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर होत आलेलं आहे. आणि यावरूनच भगवद्गीतेचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. या भगवद्गीतेमध्ये अनेक विषय आहेत, मी सांगितलं. आणि या सगळ्या विषयाला स्पर्श करत करत आपण जेव्हा सार काढण्याचा प्रयत्न करतो तर त्याचा एकच सार निघतो, तो म्हणजे कर्मयोग. आणि या कर्मयोगावरच खऱ्या अर्थानं भगवद्गीतेच्या 18 अध्यायाचं 700 श्लोकांचं हे झालेलं विश्लेषण आहे असं मानायला हरकत नाही. कर्मयोगाशिवाय दुसरं काही नाही. एक फार प्रसिद्ध विचारवंत आहेत, त्यांनी या भगवद्गीतेवर संशोधन केलं. त्यांचं असं मत आहे की भगवद्गीता ही काही आध्यात्मिक वगैरे आपण मानतो, ठीक आहे, परंतु हे खऱ्या अर्थानं कर्माचं तत्वज्ञान आहे. कर्माचं तत्वज्ञान आहे. माणसानं काय करावं, काय करू नये याचं तत्वज्ञान आहे. माणसानं जे काही केलेलं आहे ते का केलेलं आहे याच्यावर विचार करायला लावणारं तत्वज्ञान आहे. जे माणसं काहीच करत नाही ते का काही करत नाहीत याच्यावर विचार करणारं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून या भगवद्गीतेला कर्माचं तत्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. आता प्रश्न पडतो की हा भगवद्गीता जो ग्रंथ आहे त्याची रचना कुठल्या परिस्थितीमध्ये झालेली आहे? आपल्या सगळ्यांना महाभारतातल्या वेगवेगळ्या घटना माहीत आहेत. त्यापैकी आपल्याला कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध हे सुद्धा काही लोकांना माहीत असतं. युद्धाचा प्रसंग तुम्ही आठवा. त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये समोर धृतराष्ट्र जो होता त्याची मुलं, प्रमुख मुलगा कोण? दुर्योधन. दुसऱ्या बाजूला पांडवाची मुलं, प्रमुख कोण? युधिष्ठिर, भीम, अर्जुन, सहदेव, नकुल, हे सगळे 5 पांडव. इकडे दुर्योधन आणि त्याचे सगळे भाऊ. आणि या कौरवांसोबत कोण होतं उभं? भीष्म, द्रोणाचार्य, आणखी मातब्बर असे सगळे राजे महाराजे होते. दुसऱ्या बाजूला पांडवांसोबत देखील अनेक राजे महाराजे होते. मात्र सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पांडवांच्या बाजूने उभा होता तो श्रीकृष्ण. या भगवान श्रीकृष्णाची बाजू पांडवांच्या बाजूने होती. याचं कारण इतकंच की पांडव हे सत्याने चालणारे होते, ते धर्माचं आचरण करणारे होते, ते शुद्ध भावनेने सगळं काही करत होते. आणि अशा या शुद्ध आचरण ठेवणाऱ्या, धर्माचं आचरण करणाऱ्या, सत्याच्या बाजूने वागणाऱ्या लोकांच्या सोबत कोण असतो? तो श्रीकृष्ण असतो. हे यातून आपण लक्षात घेण्यासारखा विषय. दुर्योधन हा देखील कोण होता? हा पांडवाचा भाऊ होता. खऱ्या अर्थाने हे सावत्र भाऊ, सावत्र चुलत.
आणि असं असताना नेमकं कुठल्या गोष्टीवरून यांच्यामध्ये हे युद्ध पेटलं, त्याचा जर आपण विचार केला तर महाभारतातल्या अनेक गोष्टी ज्या माणसाच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत, माणसाच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, अशा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या काळामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे कुरुक्षेत्रावरचं युद्धाचा प्रसंग आपल्या नजरेसमोर आला. युद्धाच्या प्रसंगामध्ये नेमकं झालं काय, ज्यावेळेस पांडव एका बाजूला उभे होते, कौरव दुसऱ्या बाजूला उभे होते, त्यावेळेस अर्जुनाचा जो रथ होता त्या रथाचा सारथी भगवान श्रीकृष्ण होता. आणि अर्जुन श्रीकृष्णाला काय म्हणतात, वासुदेवा रथ जरा मध्यभागी घेऊन चला, रणांगणाच्या मध्यभागी घेऊन चला, मला पाहायचं आहे समोर कोण कोण आहेत. काय उद्देश असेल? जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो रथ मध्यभागी घेऊन चला, मला पाहायचं आहे समोर कोण कोण उभे आहेत, तेव्हा उद्देश काय असेल? तेव्हा त्याचा उद्देश असेल कदाचित याच्यामध्ये मी ज्या लोकांना पाहण्याचा प्रयत्न करतोय ते आहेत का, कदाचित ज्यांच्याविषयी माझ्या मनात चांगली भावना आहे ते इथे नाहीत का. परंतु जेव्हा तो तिथं मध्यभागी पोहोचतो तेव्हा त्याला लक्षात येतं की ज्यांना मला इथं पाहायचं नाही तेही इथे उभे आहेत. म्हणजे त्यांच्या समोर कोण उभे आहेत? द्रोणाचार्य, ज्यांनी लहानपणापासून त्या अर्जुनाला शिकवलं ते गुरु उभे आहेत. ज्यांच्या अंगात खांद्यावर अर्जुन वाढला ते भीष्म पितामहासमोर उभे आहेत. आता यांच्याशी मला युद्ध करायचं आहे, असा हा चित्र डोळ्यासमोर त्याच्यात दिसतं. आणि त्याच क्षणी अर्जुनाचा जो काही भाव आहे तो बदलतो. अर्जुनाच्या अंगाला थरकाप सुटतो. अर्जुन घाबरत नाही बरं का, घाबरल्यामुळं मी हरल यामुळं अर्जुनाला थरकाप सुटलेला नाहीये. ज्यांच्या अंगात खांद्यावर मी वाढलो त्यांच्याशी आता मला युद्ध करायचं आहे, आणि विशेष म्हणजे मी त्यांना हरवणार हा विश्वास अर्जुनाला आहे. ज्यांच्याकडून मी धनुष्य कसा चालवायचा हे शिकलो त्यांना मला आता मारायचं आहे तोच वार, याच्यामुळे हा थरथर कापू लागले. त्याच्या तोंडाला पाणी म्हणजे कोरडं पडलं, हात थरथर कापू लागले, तोंड कोरडं पडलं, अंगामध्ये उष्णता निर्माण झाली आणि काय करावं काय करू नये असं त्याचं एकदम स्वभाव झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला काय म्हणतो, श्रीकृष्णा मला काही सुचत नाही, आता युद्ध करावं की करू नये अशा प्रकारचा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे. कारण माझ्यासमोर भीष्म पितामह आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, दुर्योधन जरी वाईट असला तर तो माझा भाऊ आहे, त्याच्यासोबत माझे मित्र आहेत, माझे इतर नातेवाईक आहेत. आणि या सगळ्या नातेवाईकांशी, मित्रांशी, भावांशी, गुरुशी, आजोबांशी मी कसं काय भांडण करू? यांना भांडलो तर मला नेमकं कुठलं सुख मिळणार आहे? पहा, अर्जुन रणांगणामध्ये उभा आहे, घरून आलाय युद्धासाठी, आणि युद्धभूमीवर थांबून प्रश्न काय करतोय, यांच्याशी भांडण करून मला काय सुख भेटणार आहे? किती महत्वाचा प्रश्न आहे. आपण जीवन जगत असताना ज्यांच्या ज्यांच्या सोबत आपण संघर्ष करतो त्या लोकांना हरवून आपल्याला काय सुख भेटणार आहे हा प्रश्न कायमचा आपल्याला पडला पाहिजे. अर्जुन चुकीचा आहे असं मी मुळीच म्हणत नाही. अगदी सामान्य भावनेतून अर्जुनाने केलेला प्रश्न आहे हा. यांना मी मारून कोणतं सुख मिळवणार आहे, कुठला आनंद मला मिळणार आहे, आणि हे कशासाठी? एका राज्याच्या वैभवासाठी, एका राजपदासाठी? असं कोणतं ते राजपद महत्वाचं आहे की ज्यामुळे मला माझ्या लोकांना मला मारावं लागते? श्रीकृष्णा, हे काही मला योग्य वाटत नाही, आणि म्हणून मला युद्ध करण्याची काही इच्छा नाही. हे सगळे माझे नातेवाईक आहेत, हे माझे भावंड आहेत, हे माझे मित्र आहेत, आणि यांना मारून मला काही मिळवायचं नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की या लोकांना मारल्यामुळं, यांना हरवल्यामुळं
मला या पृथ्वीचं राज्य मिळणार आहे, तरी मला या पृथ्वीचं राज्य नको आहे. पहा, नुसतं हस्तिनापुराचं राज्य नाही म्हणतोय तो, मला पूर्ण पृथ्वीचं राज्य जरी मिळालं तरी मला ते नको आहे, कारण मला हे माझे जे आपले आहेत ना ते फार प्रिय आहेत. अर्जुनाचा भाव लक्षात घ्या. अर्जुनासारखा तो भाव कायम माणसाच्या मनात राहिला तर या जगामध्ये, या विश्वामध्ये, या पृथ्वीवर कधीच मनुष्यामध्ये भांडण होणार नाही. सगळ्यांना आपलेपणातून पाहण्याची एक मनोवृत्ती तयार होईल आणि सगळं आनंदी वातावरण या पृथ्वीवर राहू शकते. परंतु सगळ्यांची भावना ही असणं आवश्यक आहे. सगळ्यांची ही भावना नाही म्हणून महाभारत घडलं. लक्षात घ्या, अर्जुनाचा भाव खूप सुंदर आहे, पवित्र आहे, परंतु असा भाव दुसऱ्यांचा नाही आणि म्हणून महाभारत घडलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुन काय म्हणतो, मला संबंध पृथ्वीचं राज्य जर कोणी देत असेल तरीही ते मला नको. त्याही पेक्षा पुढे जाऊन अर्जुन काय म्हणतो, पृथ्वीचं तर काय, पाताळ आणि स्वर्ग लोकाचं राज्य जरी मला भेटत असेल तरी मला युद्ध करण्याची इच्छा नाही, कारण हे युद्ध फार वाईट आहे. पहा, अर्जुन इतका विचारवान माणूस आहे की तो रणांगणावर उभा असताना त्याला हे सगळे विचार येत आहेत. जे काही आपण करतो आहोत ते सुखासाठी करतो आहोत, परंतु असं हे सुख काय कामाचं की त्याच्यामध्ये मला आपल्याच माणसाला मारावं लागते, आपल्याच माणसांची हिंसा करावी लागते. असं हे सुख काही कामाचं नाही, असं हे वैभव काही कामाचं नाही. आणि हे जे नैतिक तत्वज्ञान, हे नैतिक विचार, हे अहिंसेचा जो भाव आहे, हा अर्जुनाच्या मनात त्या रणांगणावर आलेला आहे. मुळात असा हा अहिंसेचा भाव प्रत्येक मनुष्याच्या अंगात आला तर खूप नंदनवन होईल या पृथ्वीचं, याच्यात काही शंका नाही. परंतु दुर्दैवानं प्रत्येकाच्या मनात असा भाव नसतो आणि म्हणून महाभारत प्रत्येक काळामध्ये घडताना आपण पाहत असतो. युद्धाचे दुष्परिणाम काय होतील, तर जेव्हा आपण एखाद्या समोरच्या सैनिकाला मारतो तेव्हा त्या सैनिकावर अवलंबून असलेलं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. घरातला एक माणूस मेला तर त्याच्या कुळातल्या वेगवेगळ्या परंपरा बंद पडतात, त्याची वंश परंपरा बंद पडू शकते, त्याच्या घरातल्या महिलांवर अन्याय अत्याचार नंतर होऊ शकतो. पहा, दूरचा विचार करतोय अर्जुन. अर्जुन लगेच बाण उचलतो, युद्धाला सुरुवात करतो असं नाही होत. हे सगळं प्रश्न त्याच्या समोर आहेत. जर आपण युद्ध केलं आणि या युद्धामध्ये आपण समोरच्यांना मारलं, शत्रूचा विचार करतोय, शत्रूच्या कुटुंबाचा विचार करतोय, शत्रूंच्या कुळाचा विचार करतोय, शत्रूच्या वंश परंपरेचा तो विचार करतोय, कारण सगळे हे क्षत्रिय आहेत. आपण जसे क्षत्रिय आहोत तसे हेही क्षत्रिय आहेत. आणि यामुळे काय होईल की या समाजामध्ये दुराचार निर्माण होईल, अन्याय झाल्यासारखं सगळं वातावरण तयार होईल आणि हे काही योग्य नाही. आणि म्हणून मला युद्ध करायचं नाही, तो वारंवार श्रीकृष्णाला सांगत असतो. आणि शेवटी एक अशी परिस्थिती येते की खरोखर अर्जुन अगदी हतबल होतो, हातातला गांडीव धनुष्य खाली सोडतो आणि त्या रथामध्ये बसतो. आणि त्या क्षणाला श्रीकृष्णाचं जे काही तत्वज्ञान आहे त्याची सुरुवात व्हायला लागते. या भगवद्गीतेचा जो मूळ उद्देश आहे त्याची सुरुवात व्हायला लागते. का? कारण अर्जुन ज्या कामासाठी या रणांगणावर आला होता ते काम करत नाहीये. पहा, 2-3 वेगवेगळ्या पैलू या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यायचे. अर्जुन युद्धासाठी आला होता हे खरं आहे, परंतु रणांगणावर आल्यावर आपले माणसं जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यातलं ममत्व जागेत झालेलं आहे, त्याच्यातला मोह निर्माण झालेला आहे आणि तो युद्ध न करण्याची भाषा करतो आहे. आणि नेमकं याच गोष्टीवर श्रीकृष्ण बोट ठेवतात आणि अर्जुनाला काय म्हणतात, अशा या विषम परिस्थितीमध्ये तुझं हे बोलणं योग्य नाही. पहा, अर्जुन आपल्या ठिकाणी बरोबर आहे, परंतु श्रीकृष्ण शेवटी परमेश्वर आहे, परमात्मा आहे आणि
श्रीकृष्णाच्या समोर एकच ध्येय आहे. जे अधर्मी लोक आहेत, ज्यांनी अन्याय अत्याचार केलाय, त्यांना संपवायचं आहे. अर्जुन फक्त निमित्त मात्र आहे. अर्जुन फक्त निमित्त मात्र आहे. जेव्हा रणांगणावर अर्जुन म्हणतो आता मला युद्ध करायचं नाही, तेव्हा श्रीकृष्ण उठतात आणि अर्जुनाला म्हणतात, अशा या विषम परिस्थितीमध्ये तुझं हे बोलणं योग्य नाही. आता विषम परिस्थिती म्हणजे काय? आपण 2 + 2 4 समसंख्या आहे. 1 + 2 3 विषम संख्या आहे. समजू शकतो आपण समज. परंतु इथं सम काय आहे? तूही क्षत्रिय आहेस, युद्धासाठी आलेला आहेस, समोरही क्षत्रिय आहेत, तेही युद्धासाठी आलेले आहेत, आणि याच्यामध्ये तू अहिंसेची भाषा बोलतोयस. हे विषम आहे. लक्षात घ्या, हे विषम बोलणं आहे. आणि हे विषम सगळं असं बोलणं जे आहे ते तुला शोभणार नाही, आणि म्हणून खऱ्या अर्थानं तू असं हे विषम बोलणं या ठिकाणी बोलू नको. आणि अशा प्रकारचा हा अशुद्ध शोक करू नकोस. शोक म्हणजे दुःख. आपल्याला समजू शकतो दुःख म्हणजे काय, परंतु अशुद्ध शोक म्हणजे काय? शुद्ध शोक याचा अर्थ असतो, एखादं कोणी वारलं तर दुःख होणं ते शुद्ध शोक. आणि जो वारला तो इतका वाईट होता, क्रूर होता, त्याच्यासाठी दुःख करणं हे अशुद्ध शोक, असा त्याचा अर्थ इथं लावायला काही हरकत नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, अरे तुला जीवनाचं सगळं मूल्य माहित आहे. जीवनामध्ये काय चांगलं असतंय, काय वाईट असतंय, काय करावं, काय करू नये, हे तुला सगळं कळतंय. आणि असं असताना देखील तुझ्यासारख्या माणसानं हे असं बोलावं हे योग्य नाही. कारण श्रीकृष्णाची जी भावना आहे ती इतकी मार्मिक आहे की तो अर्जुनाला काय म्हणतो की तू लहानपणापासून गुरु द्रोणाचार्यांच्या सहवासामध्ये लहानाचा मोठा झालास. त्यांच्याकडून तुला सगळ्या प्रकारच्या विद्या मिळालेल्या आहेत. तू भीष्म पितामहाच्या सहवासात राहिलेला आहेस. त्यांच्याकडून तुला अनेक अनुभवाच्या गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत. आणि असं असताना तू हे जीवनाचं मूल्य विसरून विषम परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतोयस, हे काही योग्य नाही. तू हे नपुसकपणाचं काम सोडून टाक, धैर्यवान बन आणि युद्धाला सामोरं जा. परंतु शेवटी अर्जुनाची भावना जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ती वारंवार समोर येते. अर्जुन म्हणतो, माझ्या समोर हे गुरु आहेत, माझ्या समोर भीष्म पितामह आहेत, आणि हे मला इतके प्रिय आहेत, ते मला इतके पूजनीय आहेत की मी त्यांच्यावर हल्ला कसा करू, मी त्यांना कसं मारू, माझी काही हिंमत होत नाही. कारण ते माझे स्वकीय आहेत, ते आपले आहेत. आणि खरं सांगू का, पहा आता इथं अर्जुन सरेंडर झालाय श्रीकृष्णाला. अर्जुन श्रीकृष्णाला काय म्हणतोय, आणि खरं सांगू का, मला असं वाटतंय की मी खरंच माझा तो क्षत्रिय धर्म आहे त्याच्यापासून मी पळतोय. मला काही सुचत नाहीये मी काय करावं, काय करू नये. आणि म्हणून श्रीकृष्णा, तू माझा मित्र आहेस, मी तुझा शिष्य आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं काय योग्य आणि काय अयोग्य आहे याचा मला तू उपदेश कर. पहा, म्हणजे थोड्या वेळापूर्वी अर्जुन हे माझे स्वकीय आहेत, मी युद्ध करणार नाही असं म्हणत होता. का करणार नाही, तर समाजामधली कुटुंब व्यवस्था नष्ट होईल, वंश परंपरा नष्ट होईल, कुळ व्यवस्था नष्ट होईल, समाजामध्ये जे काही नियोजन असतं ते सगळं बिघडून जाईल असं म्हणत होता. त्याच्यानंतर तो म्हणाला की हे माझे स्वकीय आहेत, गुरुजन आहेत, यांच्यावर मी हल्ला कसा करू. आणि आता काय म्हणतोय, मी नेमकं काय करू हे मला कळत नाही. म्हणजे तो आता नतमस्तक होत चाललाय, तो सरेंडर होत चाललेला आहे. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण पुन्हा तेच म्हणतात, तू काहीही विचार करू नकोस, युद्धाला सामोरं जा, युद्धाला सामोरं जा म्हणतो. का? कारण तू ज्ञानी आहेस, आणि ज्ञानी माणूस हा कधीच सुख असू देत की दुःख असू देत याच्याविषयी हर्षही व्यक्त करत नाही,
आणि दुःखही व्यक्त करत नाही. तू ज्ञानी आहेस. आणि विशेष स्वरूपात तू एक लक्षात घे की तू ज्यांना मारणार आहेस, म्हणजे श्रीकृष्णालाही माहित आहे की हे सगळे लोक अर्जुनाकडून मरणार आहेत, विश्वास आहे. तू ज्यांना मारणार आहेस ते त्यांचं शरीर आहे फक्त. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मतत्वाचं स्वरूप काय असतं हे त्याला पहिल्यांदा सांगतात. आत्मतत्व हे एक असं तत्व आहे की त्यावर जर विश्वास ठेवला तर या देह तत्वाचं काहीही भान राहत नाही. आणि हीच भावना अर्जुनाच्या मनात उत्पन्न करण्याच्या अनुषंगाने श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मतत्वाचं ज्ञान देण्याचं काम पहिल्यांदा केलं. आत्मा अमर आहे म्हटलेला आहे. तो मरत नाही, त्याचा पुनर्जन्मही होत नाही. आणि तू ज्यांना मारणार आहेस ते फक्त देह आहे. पहा, आता हिंसेची भाषा सुरू झाली आहे. म्हणजे मार कोण म्हणतंय? श्रीकृष्ण. आणि मारणार नाही ही भाषा कोणाची आहे? अर्जुनाची. आता जो मारणार नाही म्हणतो, मला हिंसा करायची नाही म्हणतो, त्याला मारण्यासाठी प्रवृत्त करणं हे काम काही सोपं नाही आहे. आणि हे काम श्रीकृष्णाने केलेलं आहे. का? कारण त्याला कर्म करू घालायचं होतं. त्याचं मूळ तत्वज्ञान काय? कर्माचं. कर्म करणं हे तुझ्यासाठी अनिवार्य आहे आणि म्हणून तू युद्ध कर हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण हे सगळं करतो. श्रीकृष्ण त्याला आत्मतत्वाचं ज्ञान देतात. आणि श्रीकृष्ण काय म्हणतात? ना जायते मीर्यते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतो अहम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तू ज्या शरीराला मारणार आहेस ते शरीर मरणार आहे, परंतु त्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे तो कधीही मरत नाही. आपण शरीर कशाला मानतो? 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन, 1 बुद्धी आणि 1 अहंकार. या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे हे देह आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हात, पाय, गुदा, उपस्थ हे कर्मेंद्रिय आहे. 1 मन ज्याला सुख आणि दुःख होत असतं, 1 बुद्धी जी विचार करत असते, आणि या मन आणि बुद्धीचा समुच्चय म्हणजे अहंकार, त्याला अंतःकरण म्हणतात. अशा या इंद्रियाचा, मनाचा, बुद्धीचा समुच्चय म्हणजे हे मानवी देह. आणि तू मारणार कोणाला आहेस? या देहाला. आत्मा कुठे आहे? आत्मा तो आहे जो या इंद्रियांनाही, या मनालाही, या बुद्धीलाही नियंत्रणात ठेवतो. या सगळ्यांचा जो मूळ विषय आहे तो आत्मा आहे. आणि हा आत्मा कधीच मरत नाही. आणि अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, जर तुला वाटत असेल की हा आत्मा मरतो आणि पुन्हा जन्माला येतो तरीही काही हरकत नाही, तू निश्चिंत राहा. आता जो ज्याला तू मारणार आहेस तो पुन्हा जन्माला येणार आहे. अर्जुनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्धासाठी तयार करणं काय असतं ते हे श्रीकृष्णाचं आत्मतत्व जाणल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणून तू चिंता करू नकोस कोणाला मारलं तर, शोक करू नकोस कोणी मेलं तर. तू फक्त तुझं काम कर. आणि तुझं काम काय आहे? युद्ध करणे. युद्ध करणे हे एवढंच तुझं काम आहे. तू बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस आणि मूठ तू युद्धाला तयार हो, युद्धाला सामोरं जा, अशा प्रकारचं विचार श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. आणि खऱ्या अर्थानं इथून भगवद्गीतेतला कर्मयोग सुरू होतो. नुसतं युद्ध कर म्हणणं इतकं सोपं नाही, त्याच्या मागचा भाव लक्षात घ्या. अर्जुनाला युद्ध कर असं म्हणण्यामागचं कारण असं आहे की अर्जुनाचं कर्म आहे युद्ध करणं. यज्ञाला बस म्हटलं नाही,
हवन कर म्हटलेलं नाहीये, एखाद्यावर दया दाखव, क्षमा कर असं म्हटलेलं नाहीये, एखाद्याला दान दे असं म्हटलेलं नाहीये, युद्ध कर म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? कारण युद्ध करणं हेच अर्जुनाचं त्या ठिकाणचं कर्तव्य आहे. अर्जुन ज्या क्षत्रिय वर्णामध्ये आहे, क्षत्रिय हा त्याचा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन करणं हे अर्जुनासाठी अनिवार्य आहे, हे श्रीकृष्णाला माहित होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्या ठिकाणी अर्जुनाला कर्म करण्यासाठी, त्याचं जे निश्चित झालेलं नियत आहे कर्म, ते नियत कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. आणि इथंच खऱ्या अर्थानं गीतेचा कर्मयोग सुरू होतो. हा कर्मयोग शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, कर्म आणि योग. कर्म म्हणजे जे करण्यायोग्य आहे ते कर्म. योग म्हणजे काय? आपण जर भारताचा सगळा इतिहास लक्षात घेतला तर या भारताच्या इतिहासामध्ये अनेक शास्त्रांमध्ये योग शब्द आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्यापैकी महर्षी पतंजली आणि भगवद्गीता याच्यामध्ये योगासंबंधी जे विवेचन झालेलं आहे, जे अर्थ निरूपण झालेलं आहे, ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. महर्षी पतंजलींनी इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये जो योगसूत्र नावाचा ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथामध्ये योगश्चिती वृत्ती निरोध या शब्दात योगाची व्याख्या केलेली आहे. माणसाच्या ठिकाणी 5 प्रकारच्या वृत्ती असतात. या 5 प्रकारच्या वृत्तींपासून माणसाने परावृत्त झालं पाहिजे. या 5 वृत्तींना माणसानं रोखलं पाहिजे, ते योग आहे असं महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रात सांगितलेलं आहे. म्हणजे माणसाचं चित्त आहे, या चित्ताच्या भोवती 5 वृत्ती गुरफटून आहेत. या 5 वृत्तींना रोखलं पाहिजे, आपल्यापासून लांब केलं पाहिजे असं पतंजली सांगतात. रोखलं पाहिजे, लांब केलं पाहिजे. आता तिकडं पतंजलींनी सांगितलं रोखलं पाहिजे आणि इकडं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण योग म्हणजे काय जवळ केलं पाहिजे. कशाला? कर्माला. कशाला? समत्व भावाला. इथं कर्मापासून रोखायचं नाहीये, तोडायचं नाहीये कर्म आपल्यापासून. पतंजलीने सांगितलंय तुम्ही प्रमाण रोखा, विपर्याय रोखा, विकल्प रोखा. परंतु इथं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण तुम्ही कर्म रोखू नका, कर्माशी जुळवा, कर्माला आपलं करून घ्या, अशा प्रकारची भाषा करतात. तुम्ही समत्व भावनेनं राहा, सुख असू देत की दुःख असू देत, तुम्ही कोणताही भाव मनात आणू नका, तुम्ही फक्त आणि फक्त तुमचं कर्म करा, असा विषय या ठिकाणी आलेला आहे. कर्माशी एकरूप होणं म्हणजेच काय आहे? कर्मयोग. ज्याचं कर्म जे आहे त्यानं ते कर्म करणं म्हणजे कर्मयोग. पण खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो ज्याचं जे काम आहे तो त्याचं काम करण्यापासून परावृत्त झालाय. गंमत अशी आहे की माझं काम काय आहे हेच बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि म्हणून काय होतंय की या समाजाची दुरावस्था होऊन जाते. समाजाची ही दुरावस्था जर रोखायची असेल तर आपण कोण आहोत हे जाणलं पाहिजे. आपला स्वभाव काय आहे हे जाणलं पाहिजे. आपला गुण काय आहे हे जाणलं पाहिजे. आणि त्यानुसार आपलं कर्म काय आहे हे सुद्धा जाणलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्याला ओळखत नाहीत, आपल्या स्वभावाला ओळखत नाहीत, आपल्या गुणाला आपण ओळखत नाहीत, तोपर्यंत आपलं कर्म काय आहे हे आपण निश्चित करू शकत नाही. आणि त्यानंतर त्या कर्माला आपल्या आचरणात आणण्याचा विषय येतो. आणि म्हणून गीतेमध्ये कर्मयोग सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश दिला त्याचे काही महत्वाचे टप्पे आहेत.
त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे स्वकर्म. हा जो धर्म शब्द या भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे, तो रिलिजन या अर्थाने आलेला नाही. रिलिजन म्हणजे आपण लगेच मी हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, जैन, बौद्ध, हे रिलिजन या अर्थाने आले नाही. या ठिकाणचा हा धर्म शब्द कर्तव्य या भावनेने आलेला आहे, या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. कर्तव्य म्हणजेच खऱ्या अर्थानं धर्म आहे. हा पुरातन विषय आपल्या भारताच्या भूमीवर अनेक साहित्यांमध्ये येऊन गेलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा जो धर्म शब्द आहे तो कर्तव्य या अर्थाने आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय दुसरा जो टप्पा आहे तो अनासक्त कर्माचा आहे. त्यानंतर कर्माची अनिवार्यता आहे आणि या कर्माची जी प्राचीनता आहे त्यावर सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे, कर्मयोगाचं स्वरूप सांगत असताना. पहिला महत्वाचा मुद्दा स्वधर्म. स्वधर्माचं पालन झालं पाहिजे, ही प्रमुख अट आहे कर्मयोगाची. आणि स्वधर्माचं पालन करत असताना स्वची जाणीव झाली पाहिजे. स्व म्हणजे आपण, आपण कोण आहोत हेच आपल्याला माहित नसल्या कारणाने आपलं कर्म काय आहे हे बऱ्याच वेळेस आपण लक्षात घेत नाही किंवा आपल्याला ते लक्षात येतही नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाच्या निमित्ताने, श्रीकृष्ण आपला एक सामान्य जणांचा प्रतिनिधी आहे असं आपण थोड्या वेळासाठी समजायला हरकत नाही. जशा प्रकारे आपल्या या समाजामध्ये भावाभावात भांडणं होतात, तसे अर्जुनाचे आणि दुर्योधनाचे झालेले आहे. आणि एक प्रतिनिधी म्हणून, या सामान्य जणांचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण अर्जुनाला पाहतो तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुनाचे जे जे काही विषय आहेत, जे जे काही प्रश्न आहेत ते आपले प्रश्न आहेत. आपण असं समजलं तर आपल्याला लक्षात येईल की श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, तू तुझ्या स्वधर्माचं पालन कर. म्हणजे तो उपदेश आपल्यालाही आहे. आपला स्वधर्म काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी पुन्हा वारंवार सांगतो, आपण ज्या धर्मांची आज चर्चा करतो तो धर्म भगवद्गीतेतला नाही आहे विषय. भगवद्गीतेतला धर्म हा कर्तव्य प्रेरक शब्द आहे, कर्तव्याला अनुसरून आलेला शब्द आहे. आणि म्हणून भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वधर्म म्हणजे स्वकर्म आहे, हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. अर्जुन, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय असल्या कारणाने तुझी काही कर्तव्य आहे. त्यातलं प्रमुख कर्तव्य धैर्य दाखवणे आहे. त्यातलं प्रमुख कर्तव्य तेज दाखवणे आहे. त्यातलं प्रमुख कर्तव्य या समाजामध्ये जेथे जेथे अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याला विरोध करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा तेव्हा पळून न जाता तिथं थांबणं आवश्यक आहे. आणि आता तुझी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहेस, या युद्धातून माघार घेण्याची, ती तुला शोभणारी नाही. म्हणजे तू आता तुझ्या धर्माच्या विपरीत वागत चाललास. तू जर क्षत्रिय असला असता तर काही हरकत नाही, पळून गेला असता तर काही विषय नव्हता. तू जर सामान्य नागरिक असला असता तर तुला युद्धाचा अधिकार नाही, हरकत नाही. परंतु तू युद्ध करण्यासाठी इथं आलेला आहेस. तू क्षत्रिय आहेस, तू राजवंशी आहेस. आणि राजवंशीला, क्षत्रियाला हे शोभणार नाही. जर असं जर झालं तर काय होईल? विपरीत घडेल, वाईट होईल. आणि म्हणून तू क्षत्रिय असल्या कारणाने तू तुझ्या धर्माचं पालन कर. तू विचार करू नको अजिबात
याच्यात काहीही फरक मानलं नाही. लाभ आणि हानी याच्यात काहीही फरक मानलं नाही आणि युद्धाला समोर गेला तर तुला काहीही पाप लागणार नाही. जर तू मनात ठेवलं की मी हरल का, मी जिंकल का, माझी जय होईल का, मी हरल, असे जर तू विकल्प तयार करत गेला मनामध्ये तर मात्र तुला पाप लागू शकतं. आणि तू युद्ध कर, तू क्षत्रिय आहेस, तू कोणत्याही अशा या जय पराजयासारख्या विषयाला बळी पडू नकोस, कारण ते तुझ्या धर्माला, तुझ्या क्षत्रिय धर्माला शोभणार नाही. तुझं धर्म एकच आहे, तू युद्ध कर. अत्यंत प्रासंगिक असा हा विषय आहे. आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की स्वधर्म किती महत्वाचा आहे. समजा एखादा शिक्षक आहे, आजची फार परिस्थिती बिकट झालेली आहे. शिक्षकाचं मूळ कर्तव्य काय आहे? विद्यार्थ्याला ज्ञान देणं, विद्यार्थ्याला ज्ञान देणं. विद्यार्थी घडो अथवा न घडो तो पुढचा विषय, पण ज्ञान देणे हे शिक्षकाचं मूळ कर्तव्य आहे. आणि आज नेमकं तेच शिक्षकाला दुसऱ्याच कामात गुरफटून ठेवलं जात आहे. चला इलेक्शन आलं, चला माणसं किती आहेत मोजत बसा, अमुक सर्वे मोजत बसा, आणखीन कुठेतरी पाठ. त्याने शिकवायचं कधी? मग तो जर दुसऱ्या गोष्टी करू लागला, दुसरे काम करू लागला, तर तो त्याच्या मूळ कामामध्ये कधी रस घेईल? पोलिसांचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं, पण त्यांना दुसरंच काम लावलं जात आहे. ते त्यांच्या कामात कधी रस घेतील? मग कामापासून असं डायव्हर्ट करण्याचं, कामापासून भटकवण्याचं काम आज सुरू आहे. आणि म्हणून ही भगवद्गीता जी आहे, भगवद्गीतेतला जो कर्म सिद्धांत आहे तो वारंवार प्रासंगिक ठरतो की आपण कोण आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे, किंवा समोरची व्यक्ती कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्यानुसार त्याचं जे काम आहे त्याला ते काम करू दिलं पाहिजे, आणि ज्याचं जे काम आहे त्याने ते केलंही पाहिजे. अगदी आज विपरीत होत चाललेलं आहे. एका माणसाचं जर आपण उदाहरण घेतलं, एक इंडिव्हिज्युअल पर्सन, तो माणूस असतो हे खरं, परंतु त्याचे रूप वेगवेगळे आहेत. जेव्हा तो घरात येतो त्या घरातला सदस्य असतो, जेव्हा तो पिता म्हणून उपस्थित असतो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो, जेव्हा तो समाजामध्ये वावरतो समाजाचा नागरिक असतो. कुटुंबातले त्याचे जे कर्तव्य आहेत ती वेगळी आहेत. समाजात वावरत असताना त्याची कर्तव्य वेगळी आहेत. एखादी महिला जर आपण घेतली, आई म्हणून तिची भूमिका वेगळी आहे, तिचे कर्तव्य आहेत काही. मुलगी म्हणून तिची कर्तव्य वेगळी आहेत, सासू म्हणून वेगळे कर्तव्य आहेत, सून म्हणून वेगळे कर्तव्य आहेत. आणि या प्रत्येक कर्तव्याला एक शास्त्रीय आधार आहे. त्या कर्तव्याला आपण जागत झालंच पाहिजे. समजा प्रसंग आला, मुलाला भूक लागलेली आहे आणि इकडं आरतीला जायचं आहे. मुलगा व्याकुळ आहे, भुकेजून गेलेला आहे, आरतीची वेळ झालेली आहे, अनाउन्समेंट सुरू आहे. त्या प्रसंगामध्ये काय करावं? त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या त्या मातेला किंवा त्या पित्याला जी काही प्रश्न पडतात ते प्रश्न या ठिकाणी अर्जुनाला पडलेले होते. हे करू का ते करू? मुलाला भूक लागलेली आहे, व्याकुळ आहे, त्याला खाऊ घालू का आरतीला जाऊ? काय महत्वाचं आहे? कशाला प्राथमिकता द्यायला पाहिजे? कोणतं काम महत्वाचं आहे हे जाणलं पाहिजे. आणि हे जाणणं म्हणजे खऱ्या अर्थानं काय? स्वधर्माला पाळणं. स्वधर्म हा आहे. विद्यार्थी आहे तिथं, शिक्षण हे माझं धर्म आहे, परंतु आज विद्यार्थी शिक्षणापासून भटकत चाललेले आहेत, ते धर्मापासून भटकत चाललेले आहेत. बरं का? विद्यार्थ्याचा धर्म ज्ञान घेणे हा आहे, आणि विद्यार्थी ज्ञान घेण्याऐवजी आज नोकऱ्या करतायत. म्हणजे ऍडमिशन शाळेत, महाविद्यालयात, परंतु
स्वतः नोकऱ्या करतात. नोकऱ्या करणं गैर आहे असं नाही, नोकऱ्या केल्या पाहिजे, परंतु शिक्षण तुम्ही घेतलंय, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्ही आलात ते शिक्षण तरी पूर्ण करा. एकही काम घड होत नाही. जे काम निवडलेलं आहे, ज्यासाठी तुम्ही आता आहात ते काम पहिल्यांदा करा. हा स्वधर्म आहे. गीतेचा हा स्वधर्म किंवा कर्मयोग आपण जर नीट समजून घेतला तर आपल्या जीवनाला अर्थ लाभल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण एकाच वेळेला वेगवेगळे कर्तव्य पार पाडण्याच्या भानगडीमध्ये कोणतंही एक कर्तव्य नीट करत नाहीत. आणि म्हणून हे भगवद्गीतेसारखे प्रश्न उपस्थित होतात. अर्जुनाचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य पार पाडण्यासाठी इथं अर्जुन आला होता, मात्र इथं आल्यानंतर तो दुसरंच काहीतरी बोलतोय. झाले प्रश्न उपस्थित. रणांगणावर आल्यावर युद्ध करण्याऐवजी अहिंसेची भाषा अर्जुन बोलतो आहे. मग या लोकांना मारणार कोण? प्रश्न उपस्थित होतो. या लोकांना जर मारलं नाही तर हे लोक पुन्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करतील. बरोबर आहे? या लोकांनी पहिलेच खूप अन्याय केलाय समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवर, आणि यांना जर आता रोखलं नाही तर हे पुन्हा अन्याय करत राहतील. आणि म्हणून अर्जुन तू युद्ध कर, परंतु अर्जुन इथे युद्धाची भाषा करत नाही, युद्धापासून पळण्याचं काम करतोय. बरं, अर्जुनाची निवड का केली? कारण अर्जुनामध्ये ते कौशल्य आहे, अर्जुनामध्ये युद्ध करण्याचं कौशल्य आहे, समोरच्याला पराजित करण्याचं ताकद आहे, आणि म्हणून अर्जुनाची निवड श्रीकृष्णाने केलेली आहे. नाही तर दुसरं आणलं असतं कोणी. आणि असं असताना आपल्या कर्तव्यापासून आपण पळणं हे अधर्म आहे. म्हणून कर्मयोगाचा पहिला सिद्धांत स्वतःला ओळखा, आपल्यामधले जे काही गुण आहेत त्याला ओळखा, आणि त्यानुसार आपलं कर्म काय आहे हे निश्चित करा. आणि एकदा जर आपलं कर्म हे निश्चित आहे आपल्याला कळलं तर त्या कर्माशी प्रामाणिक राहा. मी विद्यार्थी आहे, ज्ञान अध्ययन करणं, ज्ञानार्जन करणं हे माझं कर्तव्य आहे, हे जर एकदा निश्चित केलं तर अगदी प्रामाणिकपणे आपण ज्ञानार्जनच केलं पाहिजे. मी समाजसेवक आहे, समाजाची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, असं जर आपण आपल्या मनाला सांगितलं असेल तर समाजाची सेवा करणं हेच माझं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठला मोह ठेवता कामा नये. जर मोह ठेवला पुन्हा आणखीन वाईट होतं. मोहाचे खूप दुष्परिणाम आहेत. मी पास होईल का? मी समाजसेवा केली तर मला लोक मानपान करतील का? माझा उदो उदो होईल का? असे प्रश्न पडू लागतात. आणि हे प्रश्न का पडतात माहिती आहे? मोह निर्माण झाल्यामुळे. हा मोह कधी निर्माण होतो? आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण नाही ठेवलं तर. आपण जर सकाम भावनेतून सगळं करू लागलो, मला काही भेटेल का या भावनेतून सगळ्या गोष्टी करू लागलो तर हे सगळे विषय समोर येतात. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू तुझं कर्म कर, परंतु त्याच्यामध्ये सकाम भावना ठेवू नको. मला काहीतरी वैभव भेटल ही भावना ठेवू नको, मला ऐश्वर्य भेटेल ही भावना ठेवू नको, मला स्वर्गात जागा भेटेल ही भावना ठेवू नको. अशा या सगळ्या गोष्टीपासून तू परावृत्त हो. जर तू या सगळ्या भावना ठेवल्या तर त्याच्यामुळे काय होईल त्याचा दुष्परिणाम सांगितलाय. पहा, आपण एखाद्या आजाराच्या संदर्भात जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर विचारतात नेमकं काय होत आहे. तसा इथं प्रसंग आता श्रीकृष्णानं हेरलेला आहे. अर्जुना तुला नेमकं काय होत आहे? अर्जुनानं सांगितलंय की हे माझे नातेवाईक, हे माझे मित्र, हे माझे भावंड पाहिल्यानंतर मला असं असं वाटत आहे, सांगितलंय. आणि म्हणून श्रीकृष्ण त्याच्यावर काय करतात पहा. तसा डॉक्टर काय म्हणतो? एखादा माणूस म्हणतो मला काय नाही, स्वप्नच पडायला लागले तो. डॉक्टर काय म्हणते? मग काम करतो, झोपूच नको. पण झोपल्याशिवाय राहते का माणूस? झोपता येणार नाही. मग डॉक्टर काय म्हणते? नेमकं काय कुठलं स्वप्न पडतंय? अमुक अमुक असं स्वप्न पडतंय. माझ्या स्वप्नामध्ये नाही का तो माझा एक शेजारचा मित्र आहे, तोच येतो आणि तो मला म्हणतो चल रे आपण जाऊन फिरू, पिक्चरला जाऊन जाऊन येऊ.
मग डॉक्टर काय म्हणते, तू काम कर, तो शेजारचा तुझा जो आहे ना तो मित्र आहे हे विसरून जा. पहा, डॉक्टर असे उपाय सांगतात. म्हणजे उपाय जे सांगतात ते फिक्स झाला पाहिजे असं काही नसतं. प्रयोग असतात हे सगळे, आणि त्या प्रयोगातून काही निष्कर्ष डॉक्टर काढतो, आणि डॉक्टर मग त्या पद्धतीने त्याला निदान करतो. असं निदान इथं श्रीकृष्णाने केलेलं आहे. अशी काही निष्कर्ष या ठिकाणी काढलेले आहेत. जेव्हा माझ्या मनामध्ये सकाम भावना निर्माण होते तेव्हा मी काय केलं पाहिजे याचा उपाय श्रीकृष्ण सांगतात. आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. माझ्या समोर हे माझी भावंड आहेत, हे मी माझ्या डोळ्यानं पाहतोय. घोड्यांचा आवाज आहे, शंखांचा आवाज आहे, ढोल ताशे वाजत आहेत रणांगणावर, हे माझ्या मी कानानं ऐकतोय. इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं आहे. डोळ्यांसमोर दिसत आहेत, कसे बी डोळे बंद करू, डोळे उघडे ठेवा, परंतु काही दिसत नाही, कोणाला मी ओळखत नाही, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी आणायचा आहे. आणि हे जर असं झालं नाही तर काय होईल याचं फार सुंदर असं विवेचन श्रीकृष्णाने केलेलं आहे. जर तू तुझ्या इंद्रियांवर, इंद्रिय म्हणजे त्याच्यामध्ये मनही आलं, बुद्धीही आली, लक्षात घ्या. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी, मनावर सुद्धा नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. जर मनावर नियंत्रण नाही ठेवलं, बुद्धीवर नियंत्रण नाही ठेवलं तर काय होऊ शकतं, लक्षात. त्याच्यात आसक्ती निर्माण होईल. ते माझं माझं माझं, माझा मित्र मी कसा काय विसरू. जसं डॉक्टरनं म्हटलं की तुला स्वप्न पडतंय ना की मित्र येतो झोपेमध्ये आणि काय म्हणतो, चल आपण वाशिमला जाऊन पिक्चर पाहून येऊ. डॉक्टर काय म्हणला, तो माझा मित्र आहे हे विसरून जा. लगेच तुमच्या मनात येईल, असा कसा डॉक्टर आहे, माझा मित्र म्हणून कसा विसरू मी, अरे इतक्या वर्षाची आमची मैत्री आहे, कसं काय विसरायचं, येईल ना मनात. हे माझं, हे माझं जे आहे ना ही मोठी समस्या आहे. या माझ्यालाच खऱ्या अर्थानं काय म्हणायचं, आसक्ती. ही आसक्ती सुटली पाहिजे. हे कंपल्शन जे बाउंडिंग आहे ना, कंपल्शन बाउंडिंग म्हणजे अनिवार्य बंधन, ते तुटलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे अनिवार्य बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्या इंद्रियांवरच्या माध्यमातून तुम्ही जे जे काही ग्रहण करता, जे जे काही पाहता, ऐकता, विचार करता, मनात आणता, ते सगळं थांबणार नाही. ही आसक्ती तुटली पाहिजे. जर ही आसक्ती तुटली नाही तर त्याच्यातून काय होईल, काम उत्पन्न होईल, वासना उत्पन्न होईल, आणि त्या कामातून काय उत्पन्न होईल, क्रोध उत्पन्न होईल. पहा, क्रोध फार भयानक असतो, कुठल्या स्तराला घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि जर क्रोध उत्पन्न झाला तर त्या क्रोधातून मोह उत्पन्न होईल, मोहातून स्मृती भ्रंश होईल, आणि स्मृती भ्रंश झाली तर ही बुद्धी तुमची काहीही काम करणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या हातून काय काय विपरीत होईल हे सांगता येणार नाही. हे सगळी अज्ञानाची अवस्था निर्माण होईल. आणि अशा या सगळ्या अज्ञान अवस्थेतून वाचायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं लागेल. इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं तर आसक्ती तुटल, आसक्ती तुटली तर तुमच्यामध्ये काम भावना येणार नाही, काम भावना आली नाही तर क्रोध येणार नाही, क्रोध आला नाही तर तुमचा मोह निर्माण होणार नाही, मोह आला नाही तर स्मृती तुमची चांगली राहील, स्मृती चांगली राहिली तर बुद्धीही चांगली राहील, आणि बुद्धी चांगली राहिली तर तुमच्याकडून चांगले चांगले कामही होतील. किती मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केलेलं आहे श्रीकृष्णाने. आणि हे सगळं का, आता अर्जुनाच्या मनामध्ये हे सगळं मोह निर्माण झालेलं आहे. आता या मोहातून काय काय होणार आहे, काम, क्रोध, मोह, हे सगळे विषय समोर येणार आहेत. आणि थोड्या वेळानं असंच जर अवस्था राहिली तर या अर्जुनाची बुद्धी भ्रष्ट होईल, आणि हा अज्ञानवश काय काय त्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून त्याच्या अज्ञान दूर करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी श्रीकृष्णाने हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केलेलं आहे. आणि मग शेवटी काय म्हणतात श्रीकृष्ण, अर्जुना तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं, आणि तू ते युद्ध करण्याचं काम कर. याच्यामध्ये मला काय भेटल हा मुळीच विचार तू मनात आणू नको. तू हे सगळं अनासक्त भावनेतून कर. कशातून कर, अनासक्त भावना, कोणत्याही प्रकारची सक्ती याच्यामध्ये तू बाळगू नको. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात
कर्मण्येवाधिकारस्तो मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूमा संयोग अस्ति कर्मण. तू कर्म करण्याचा अधिकारी आहेस फक्त. पहा, कर्मयोगातला आणखीन एक महत्वाचा सिद्धांत. तू फक्त कर्म करण्याचा अधिकारी आहेस, तू फळाचा अधिकारी नाहीस किंवा फळाची अपेक्षा करू नकोस. आणि ज्या पद्धतीने मी तुला आत्म्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे की आत्मा मरत नाही, मरतो तो फक्त शरीर देह. आणि आत्मा जर मरतो असं वाटत असेल तर त्याचा पुन्हा जन्म होतो. त्याच्यामुळे तू निश्चिंत राहा. आत्म्याचं तत्व जाणल्यामुळे तुला असं वाटेल की मला काय कर्म करायची गरज नाही, माझा देह तर असंही मरणार आहे, माझा आत्मा तर अमर आहे, आता मी जर मेलो तर पुढच्या जन्मात लगेच येणार आहे, अशी भावना तुझ्या मनात येईल. आणि तू काय करशील, मी कर्म करण्याचं काही काम नाही मला असं म्हणशील. तू तेही करू नकोस. म्हणजे तुला कर्म तर करावंच लागेल, परंतु त्या कर्मामध्ये आसक्ती ठेवू नको. हे या ठिकाणी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेलं आहे. समत्व भावनेने तू राहा, कारण हाच खऱ्या अर्थानं काय आहे, योग आहे. असा विचार या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला आहे. आणि या कर्मयोगाचा एक महत्वाचा घटक असा आणि शेवटचा घटक सांगतो की कर्माची अनिवार्यता असतेच. कर्म कोणालाही सुटत नाही, कर्मापासून कोणीही वंचित नाही. या जन्मात जो कोणी आला त्याला कर्म करावीच लागतात. त्याचा आत्मा अमर असो अथवा नसो, त्याला पुनर्जन्म भेटो अथवा नसो, परंतु कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने जन्माला आल्यानंतर त्याची जी नियत कर्म आहेत ती केलीच पाहिजे. कर्माशिवाय कोणीही तर नाही. आपण साधं उदाहरण घेऊ. इथं आपण ग्रामीण भागातले सगळे लोक आहोत. आपण बी पेरतो, काय येतं, रोपट. बी कधी म्हणाली नाही मी माझं काम करणार नाही. रोपट कधी म्हटलं का मला झाड व्हायचं नाही. झाड कधी म्हणाला का मला फळ द्यायचे नाहीत. हे सगळे नियत कर्म करत आहेत. मग तुम्ही आम्ही कोण आहोत. सूर्य कधी म्हणला मी उद्या उगवणार नाही. आता सूर्य उगवतो न उगवतो तो विषय वेगळा, परंतु उगवतो असं आपण मानलं तर लक्षात घ्या, सूर्य कधी म्हणला का की मी उगवणार नाही. पावसाळा कधी म्हणला मी यावर्षी येणार नाही. येतोच ना थोड्याफार प्रमाणात. का आता ते जे काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपल्यामुळे निर्माण झालेली आहे. मनुष्यानं सगळ्या निसर्गाची कशी अवस्था करून ठेवली आहे हे मी सांगायला नको आता. परंतु हे सगळे निसर्गाचे जे घटक आहेत ते आपले सगळे कर्तव्य करत आहेत की नाही. मग तुम्हाला माणसाला काय झालंय, तुम्ही आम्ही माणसं का विसरलोत आपली कर्म. आपला धर्म जो आहे, पुन्हा मी सांगतो, धर्म म्हणजे कर्तव्य. आपलं जे कर्तव्य आहे ते आपण का विसरत चाललो. आपण आपल्या कर्तव्याला का जागे होत नाही. आपण आपल्या कर्तव्याला जागत झालंच पाहिजे. कर्तव्य करणं हे आपलं काम आहे आणि त्या कामापासून आपण माघार घेता कामा नये. विद्यार्थी असतील तर त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. जे सांसारिक लोक आहेत त्यांनी संसार केलाच पाहिजे. जे रिटायरमेंटला आले आहेत त्यांनी समाजामध्ये वावरलंच पाहिजे. समाजामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि अगदी वयाच्या शेवटच्या क्षणी मनुष्याने सगळ्याच गोष्टीतून आपलं मन काढून घेतलं पाहिजे. आपल्या या भारतीय परंपरेमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म म्हणजे कर्तव्य. तुम्ही तुमची जी नियत कर्तव्य आहेत ती पार पाडल्याशिवाय तुम्हाला मोक्ष लागत नाही. डायरेक्ट तुम्ही संन्यासी होऊ शकत नाही. साधारणपणे वयाच्या 20व्या वर्षापर्यंत आपण शिक्षण घेण्याचं काम करत असतो आणि त्यानंतर मग आपण संसारात पडतो. जन्माला आले की लगेच संसारामध्ये जायला जमत नाही आणि संसारामध्ये गेलो एकदा लग्न केलं की दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला जमत नाही. काही कालावधी असते, त्या ठिकाणची ती कर्तव्य असतात, ती सगळी कर्तव्य पार पाडावी लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला संन्यास घेता येतो. हे समजून घेतलं पाहिजे. वेगवेगळे कर्तव्य आहेत माणसाची. मी कुटुंबाचा प्रमुख आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त एक कर्तव्याशी आपण बांधलेले नसतो.
आपण त्या क्षणाला समाजाचे घटक सुद्धा असतो. समाजाच्या प्रती आपले काही कर्तव्य असतात, ती कर्तव्यही आपल्याला पार पाडावी लागतात. आपण ज्या गावात राहतो त्या गावाप्रती आपले काही कर्तव्य असतात, तेही पार पाडावी लागतात. आपले काही नातेवाईक असतात, त्यांच्याप्रती आपले काही कर्तव्य असतात, तेही आपल्याला पार पाडावे लागतात. पण याच्यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं हा एक महत्वाचा विषय आहे. आणि त्या अनुषंगानं अर्जुनाच्या समोर जो प्रसंग निर्माण झाला होता, युद्धाचा प्रसंग, स्वधर्माचा विषय, त्याला आपण वारंवार स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं हा संबंध कर्म सिद्धांताचा जो विषय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. कर्म हे अनिवार्य आहे हे लक्षात घ्या. कर्मापासून कोणीही वंचित राहू शकत नाही, कर्मापासून कोणीही परावृत्त होऊ शकत नाही, कर्माला त्यागून कोणी जगू शकत नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण एका ठिकाणी काय म्हणतात माहिती आहे अर्जुना, तू जर म्हणत असशील की मी कर्माचा त्याग करेल तर तुला मुक्ती लाभणार नाही. तू जर कर्माचा त्याग करत असशील तर तुला मुक्ती लाभणार नाही. आणि तू जर म्हणत असशील मला ही कर्मच करायची नाहीत, मी संन्यास घेतो, तर तुझा पुरुषार्थ सिद्ध होणार नाही. संसार आहे, संसारामध्ये आल्यानंतर संसार करावाच लागल, तो चांगला करून दाखवावा लागल. संसार करणं सोपं आहे, पण तो चांगला करणं त्यात कठीण आहे. तो गोड करावा लागतो. आणि हा सगळा कर्म सिद्धांताचा जो सार आहे तो माणसाच्या जीवनाला प्रत्येक क्षणी उपदेश करणारा, मार्गदर्शन करणारा, दिशा दाखवणारा असा सार आहे. आणि म्हणून शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. फार महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा इथं सांगतो आणि थांबतो. स्वधर्म म्हणजे आपण कोण आहोत हे जाणणं आणि आपलं कर्तव्य पार पाडणं हा आपला स्वधर्म आहे. आणि हे स्वधर्म करत असताना जर आपल्याला मरण आलं तरी काही हरकत नाही. कोण म्हणतात? श्रीकृष्ण वासुदेव म्हणतात, भगवंत म्हणतात की तुम्ही कोण आहात हे ओळखा. मी आता सांगितलं की आपण जगत असताना आपले वेगवेगळे रूप आहेत, वेगवेगळे कर्तव्य आहेत, त्याच्यामध्ये कशाला प्राधान्य द्यायचं हे लक्षात घ्या. आणि त्या प्राधान्यानं जर तुम्ही काम करत असाल आणि त्या काम करताना तुमचं जर मरण आलं तरी काय हरकत नाही, ते चांगलं आहे. परंतु तुम्ही तुमचं काम सोडून जर परधर्म स्वीकारला तर ते फार वाईट आहे. ते इतकं भयावह आहे की त्याची काही सांगता सोय नाही. म्हणजे आता तोच प्रसंग आणखी, समजा मी शिक्षक आहे, माझ्यासमोर विद्यार्थी आलेले आहेत आणि मला त्यांना शिकवायचं आहे. आणि मी काय म्हणतो मुलांना, अरे तुम्ही थांबा जरा, मला एवढं दुसरं काम आहे, काहीतरी बहाणा करून निघून जातो. किंवा मी एखाद्या अमुक माणसाचं दुसरं काहीतरी काम आहे ते काम करायला जाणार आहे. माझा वर्गावरचा तास आता आहे, माझे विद्यार्थी आलेले आहेत आणि मी दुसऱ्या एका माणसाचं दुसरं काहीतरी काम करत चाललो आहे. हे परधर्म आहे, लक्षात घ्या. आपण आपलं काम सोडून दुसऱ्याचं काम करणं हे परधर्म आहे. परधर्म म्हणजे दुसऱ्याचा धर्म नाही. भगवद्गीतेत सांगितलेला हा परधर्म म्हणजे आपण आपलं काम सोडून दुसऱ्याचं काम करणं हे परधर्म. आणि असा हा परधर्म भयावह असतो. माझं कर्तव्य काय आहे हे मला माहित आहे. माझं कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ आता समोर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी दुसऱ्याचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. हे काय? घरामध्ये माझे आई वडील आजारी आहेत, त्यांना दवाखान्यात नेण्याची वेळ आता आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी कोणाच्या तरी दुसऱ्या माणसाच्या लग्नामध्ये जाण्याचा विचार करतोय. लग्नात कोणाचं जाणं वाईट नाहीये, चांगली गोष्ट आहे. परंतु इथं माझं कर्तव्य काय आहे? माझे आई वडील आजारी आहेत, त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे. हे माझा धर्म मी सोडून मी परधर्म करण्यासाठी चाललोय. हे परधर्म फार भयावह आहे. मी जर माझी कर्तव्य सोडून दुसऱ्याच्या धर्माचं पालन करत असेल तर हे फार वाईट आहे. आणि अशा या वाईट गोष्टीचं खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. समाजामध्ये असंतुलन होऊ शकतं, समाजाची घडी बिघडू शकते. आणि खरं सांगायचं म्हणजे आपण जर परधर्माला एकदा जर गेलो किंवा आपलं काम सोडून दुसऱ्याचं काम करायला लागलो, आपली तिथं आसक्ती निर्माण होते, त्याच्यात मोह निर्माण होतो आणि मोह निर्माण झाला की पुन्हा
काम, क्रोध, बुद्धी भ्रष्ट हे सगळे विषय तिथे येतात. आणि म्हणून श्रीकृष्ण वारंवार सांगतात, तू कर्म तर कर, परंतु त्याच्यामध्ये तुझा कर्म कोणता आहे, तुझं कर्तव्य कोणतं आहे हे तू लक्षात घे आणि त्या कर्तव्याला तू जाग हो. तू जास्त काही विचार करू नकोस. आणि हे परधर्म फार भयावह आहे. आणि जास्त विचार करत असशील तर तू थोडस शांत हो. आणि एकच गोष्ट लक्षात घे, ते म्हणतात श्रीकृष्णा, अर्जुना, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परम शक्ती स्थान प्राप्यसी शाश्वतम. हे अर्जुना, तुझ्या मनामध्ये जर वाटत असेल आताही मी हे करावं का ते करावं, हे करावं की करू नये, हे माझं कर्तव्य आहे का ते माझं कर्तव्य आहे, तर तू शांत थांब आणि तू एकच काम कर, तू मला शरण ये. कोण म्हणतात? कृष्ण भगवान म्हणतात, अर्जुना, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. तू सर्व भावनांनी, एकाही भावनेला तुझ्याकडे ठेवू नको. जितक्या तुझ्या मनात भाव भावना येत असतील ना, त्या सगळ्या भावनांसह तू मला समर्पित हो, मला शरण ये. आणि तू पहा, तुला परम शांतीचा लाभ भेटेल. आणि मनुष्यानं जेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात, मी काय करावं काय करू नये, तेव्हा परमेश्वराला शरण जावं, हाच या ठिकाणचा एक महत्वाचा विषय आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी भगवद्गीतेचा कर्म सिद्धांत एकमेव असा विषय आहे की जो मनुष्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेमध्ये आपलं काय कर्तव्य आहे हे सांगणार आहे. आणि त्या कर्तव्याला आपण प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीतेचं हे कर्मसिद्धांताचं तत्वज्ञान आहे, कर्मयोगाचं तत्वज्ञान आहे. या ठिकाणी मला ही भगवद्गीतेच्या संदर्भाने सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याकरिता आमचे मित्र डॉक्टर सच्चिदानंद बिच्चेवार सर आणि या पीडी जैन महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपण समस्त गावकऱ्यांनी माझं हे जे काही भगवद्गीतेवरचं वाघपुष्प आहे ते आपण स्वीकारलं करिता मी आपल्या संबंध गावकऱ्यांचे, माता भगिनींचे आणि ज्येष्ठांचे आभार मानतो. धन्यवाद.